बरेचसे आईवडील आपल्या मुलांच्या विविध प्रकारच्या औषधांच्या बॉटल्स ह्या साठवून ठेवतात आणि महिनोन-महिने त्यांच्या दुखण्यासाठी तेच तेच औषधे वापरतात आणि जोपर्यंत ती बॉटल संपत नाही तोपर्यंत ते टाकून देत नाहीत. तर ह्या ज्या गोष्टी तुम्ही करत आहात हे अत्यंत चुकीचे आहेत. तर सगळ्यात पहिले अँटीबायोटिक्सच्या बॉटल्स ह्या जनरली पिडियाट्रिक पेशंट्समध्ये पावडर फॉर्ममध्ये असतात. आपण ते त्यांना डायल्यूट करतो आणि त्याच्यानंतर मुलांना आपण पाजतो. तर ज्या अँटीबायोटिक्सच्या बॉटल्स आहेत तर ह्या डायल्यूट करण्याच्या अगोदर तुम्ही रूम टेम्परेचरमध्ये म्हणजे आपल्या नॉर्मल घरामध्ये ठेवू शकता. परंतु जर आपण त्याला डायल्यूट केलं त्यानंतर तुम्ही त्या अँटीबायोटिक्सच्या बॉटल्सला रेफ्रिजरेटरमध्येच ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही 5 ते 7 दिवसांमध्ये ते अँटीबायोटिक्स यूज करून टाकायचे आहेत आणि राहिलेलं औषध हे टाकून द्यायचं आहे. दुसरं म्हणजे सिरप्स, बाकीचे सिरप्स, त्यामध्ये सर्दीचं खोकल्याचं किंवा तापाचं सिरप हे औषधं तुम्ही 1 महिन्याच्या आतच यूज करू शकता. परंतु ज्यावेळेस तुम्ही बॉटल ओपन करत आहात त्यावेळेस तुम्हाला त्या बॉटलवर त्या दिवसाची दिनांक आणि त्या दिवसाचा वार हे लिहून ठेवायचं आहे आणि त्यानंतर 1 महिन्याच्या आतच तुम्हाला ह्या सगळ्या बॉटल्स यूज करायच्या आहेत आणि त्यानंतर उरलेल्या बॉटल्स तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत. आणि ह्या ज्या बॉटल्स आहेत हे तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये किंवा नॉर्मल रूम टेम्परेचरवरही ठेवू शकता. तर त्यानुसार तुम्हाला त्या बॉटल्सवर लेबल्स वाचूनच ते करायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही न्यूट्रिएंट सिरप्स म्हणजे मल्टीव्हिटॅमिन सिरप्स किंवा कॅल्शियम सिरप्स किंवा म्हणजे तुम्ही आयर्न सप्लिमेंट्स यूज करता तर हे जे औषधं आहेत हे तुम्ही मॅक्सिमम 3 महिन्यापर्यंतच वापरू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला हे राहिलेलं औषध डिस्कार्ड करून तुम्हाला नवीन औषधं विकत घ्यायची आहेत आणि हेही तुम्हाला रेफ्रिजरेटरमध्ये किंवा नॉर्मल ड्राय आणि थंड ठिकाणी ठेवायचे आहेत. थँक्यू.